नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याचे वडे. साबुदाण्याच्या वड्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. हा मी 2 वाट्या साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर हे 3 बटाटे उकडून तो बारीक करून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट, मीठ, मिरची, जिरं, लाल तिखट आणि थोडीशी चवीला साखर. आता आपण करूया. आता हे सगळं पहिला मिक्स करून घेऊया. हा साबुदाणा मी 2 वाट्या भिजवून घेतलाय आणि त्याच्या निम्मे आपण हा बटाटा त्याच्यामध्ये घालूया. त्यानंतर जिरं घालायचंय. जिरं जरा जास्ती घातलं, दिसताना पण छान दिसतंय. हिरवी मिरची घालायची आहे. दाण्याचं कूट घालायचं. दाण्याचं कूट हे असंच जाडसर वाटून घ्यायचं. हे तुम्हाला पाहिजे तेवढं कमी जास्त घालू शकता. त्यानंतर मीठ घालायचंय. आणि तिखट घालायचं आहे. ऑलरेडी आपण हे घातलेलं आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे हे कलरसाठी आपण आपलं थोडंसं घालूया. आणि साखर थोडीशी चवीला. त्याच्यामध्ये लिंबाचा रस थोडा घालूया. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा, हे मी आता छान मळून घेतलंय. ह्याच्यात आपण वडे करूया. असे छान दाबून असे वडे करून घ्यायचे. खूप मोठे नाही करायचे. असे जरा खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असे वडे करून घ्यायचे. हे बघा, हे आता आपण वडे करून घेतले आणि आता आपण ते तळूया. हे बघा, हे आता वडे आपण मंद गॅसवर, मिडियम गॅसवर तळून घेऊया. खूप बारीक पण नको गॅस करायला, लहान आणि मोठा पण नको. आतून छान तळायला पाहिजे. आणि घातल्या घातल्या त्याला हलवायचं नाही, जरा तळू द्यायचा आणि मग परतायचं. हे 2 मिनिटं जरा तळू दे छान आतून. हे बघा, हे दोन्ही बाजूनी छान तळून घेतलेत मी. कसा छान फुगलाय बघा वडा, मस्त खमंग झालाय. असे हे बारीक बाकी सगळे वडे मी तळून घेते. हे बघा, हे आपले वडे तळून तयार आहेत. मस्त छान फुगलेत आणि कुरकुरीत झालेत. आणि हे बघा, असे छान आतून पण शिजलेत, खमंग झालेत. आता हे घरी तुम्ही करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.